नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। शिवनिका संस्थान प्रकरणी आता रुपाली चाकणकरांची सुद्धा चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे। बोंदू अशोक खरात प्रकरण आता वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची सुद्धा चौकशी होणार असल्याचं आता बोललं जात आहे। एसआयटीनं रुपाली चाकणकरांना समन्स सुद्धा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। शिवनिका संस्थेच्या सर्वच्या सर्व आजी माजी सदस्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। रुपाली चाकणकरांची सुद्धा आता या प्रकरणी चौकशी होणार आहे। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी सुद्धा आपल्या राजीनामा दिलेला होता आणि एसआयटीनं सुद्धा समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहे। रुपाली ताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। अखेर आता एसआयटीच्या रडारवरती आहेत रुपाली चाकणकर, त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे, आपली प्रतिक्रिया? बोंदू बाबा खरात प्रकरण जेव्हापासून समोर आलेलं आहे त्याला कोणी कोणी साथ दिली, कोण कोण त्या लैंगिक अत्याचारामध्ये त्याच्या सोबत होतं, त्याचा संबंध आणि त्याच्या ट्रस्टवर असलेले सगळ्या व्यक्ती, जेव्हा एखादी व्यक्ती त्या ट्रस्टवर जाते ती ट्रस्टवरची व्यक्ती काय कामं करते, त्यांची इन्व्हॉल्वमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात। मी पुन्हा सांगते अत्यंत जबाबदारीने, एखाद्याचा फोटो दिसला म्हणून तो त्याच्यात आरोपी होऊ शकत नाही, पण त्याचा त्या गुन्ह्यात असलेला हस्तक्षेप हा फार महत्वाचा धागा असतो त्याला आरोपी करण्यासाठी। आता राज्य महिला आयोग पद एवढं संविधानिक मोठं आहे, त्या तिथल्या अध्यक्ष त्या ट्रस्टवर आहेत म्हणल्यानंतर ज्या 10 महिला जात असतील, असं फॉर एक्झाम्पल तुम्ही धरा, तर महिला आयोगच्या अध्यक्ष तिथं असल्यामुळे 500 महिला तिथे जायला लागल्या ना विश्वासाने, आणि तो बोंदू बाबा त्यांच्याबरोबर हे गैरवर्तन, लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करायचा। आता हे बाहेर आलं म्हणजे व्हिडिओज आहेत म्हणून आलेले, मग याची पुसटशी कल्पना चाकणकरांना नव्हती असं कसं म्हणून चालेल? म्हणजे चाकणकरांना माहिती होतं असं म्हणताय तुम्ही? म्हणजे चाकणकरांना हे सगळं माहिती होतं? माहितीच असणार आहे ना। तुम्ही खरातवर होणारी एफआयआर साठी पोलिसांवर दबाव का आणला? जर असं आपण समजू की चाकणकरांना यातलं काहीच माहित नव्हतं आणि त्यांची तक्रार झाली, जेव्हा पोलिसांनी सांगितलं असेल की मॅडम असे असे प्रकार आहेत, तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही चौकशी करून तातडीने त्याच्यावर कारवाई करा, तर आपण म्हणलो असतो की चाकणकर याच्यात निर्दोष आहेत। आणि हे मी राजकीय वक्तव्य आरोप प्रत्यारोप साठी नाही करत आहे। ज्या प्रकारे या बोंदू बाबाने महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं शोषण केलंय, परत कधी बोंदू बाबा उभं राहायला नाही पाहिजे। ते कर्तव्य या सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं आहे, विरोधातल्या असलेल्या लोकप्रतिनिधींचं आहे। आपण काय आपल्या बहिणींची रक्षा करतोय, माता भगिनींची रक्षा करतोय? आणि नाही करू शकत तर नका येऊ राजकारणामध्ये तुम्ही लोक, पण त्याचा गैरवापर तर करू नका हो। भयान कुटुंबांना त्रास झाला या बोंदू बाबाच्या प्रकरणात, सांगू शकत नाही। आमच्यासारख्या महिला समोर बोलतायत, पण तुम्हाला सांगते की ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्या महिला समोर येऊ शकत नाहीत। आम्ही विनंती करतोय की बाबा तुम्ही या, तुमचं नाव नाही कळणार, ओळख नाही करणार, पण अशी विकृती ठेचून काढल्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी सुरक्षित राहू शकत नाही। आणि खेद एवढाच आहे, वाईट एवढंच वाटतं की या बोंदू बाबाच्या प्रकरणात राज्य महिला आयोगांचा सहभाग हा फार वेदनादायक आहे। तो विश्वास परत संपादन करण्यासाठी फार फार सरकार असेल, राजकारणातल्या लोकांचे खासदार आमदार असतील, सगळ्यांना फार प्रयत्न करावे लागणार। नक्कीच धन्यवाद रुपालीताई तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे। एसआयटीच्या रडारवरती आता रुपाली चाकणकर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एसआयटीनं समन्स बजावल्याची सूत्रांनी आता माहिती दिलेली आहे। रुपाली चाकणकरांची सुद्धा आता या प्रकरणी चौकशी होणार आहे। शिवनिका संस्थेच्या सर्व आजी माजी जे कोणी सदस्य होते त्यांना सुद्धा आता चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। शिवनिका संस्थांचे सर्वच्या सर्व व्यवहार एसआयटीच्या आता रडारवरती आहेत।